सटाणा पोलिसांची मोठी कारवाई। सायबर आरोपी थेट उत्तराखंडमधून ताब्यात। सटाणा पोलिसांनी तब्बल 1350 किलोमीटर प्रवास करत उत्तराखंडमधील गदरपूर येथून एका सायबर आरोपीला अटक केली आहे। इंस्टाग्रामवर शिया भास्कर नावाने बनावट प्रोफाईल तयार करून आरोपी अजीम अहमद याने सटाणा येथील एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवत 30,000 रुपयांची फसवणूक केली होती। तरुणीशी संपर्क साधून तिच्या नातेवाईकांची कागदपत्रे वापरण्यास भाग पाडत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले। मात्र नंतर सतत व्हिडिओ कॉल करून त्रास देऊन तिचे स्क्रीनशॉट एडिट करून अश्लील फोटो तयार करण्यात आले। हे फोटो तिच्या होणाऱ्या पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली। इतकेच नव्हे तर तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून वैयक्तिक माहितीही व्हायरल करण्यात आली। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार योगेश शेवाडे आणि पोलीस शिपाई कदम यांच्या पथकाने उत्तराखंडमध्ये धाडसी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। सध्या आरोपीला सटाणा येथे आणण्यात आले असून त्याच्याकडून वापरलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले। पुढील तपास सटाणा पोलीस करत आहे। मुख्य संचालक खुशाल देवरे, कळवण। सटाणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026 BNS कलम 318/4 78/79 351/2 पोक्सो अधिनियम कलम 12, 14, 15 आणि IT ॲक्ट कलम 67 ब प्रमाणे दिनांक 22/5/2026 रोजी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील पीडित महिला हीच आरोपी अजीम शकीर अली अहमद राहणार गदरपूर उत्तराखंड याने फॉरेवर कंपनीमध्ये नोकरीचे जॉब लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी केलेली आहे। आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी हा उत्तराखंड गदरपूर येथे असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अतुल, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कदम या टीमने मोठ्या शिताफीने उत्तराखंड येथे गदरपूर येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतलेले आहे आणि सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्याकडून मोबाईल वगैरे हस्तगत करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा